खूप वेळा आपणाला संधी मिळते, पण आपलं मन आपल्याला म्हणतं, माझ्याने होणार नाही, मी पुरेशी नाही, मी अजून पूर्णपणे तयार नाही, लोक काय म्हणतील. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, मी करू शकते हा माइंडसेट कसा बनवायचा. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचं मन हळूहळू म्हणायला लागेल, हो मी करू शकते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माइंडसेट म्हणजे नेमकं काय? तर माइंडसेट म्हणजे आपली विचार करण्याची पद्धत. आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, आपल्या क्षमतेवर किती विश्वास ठेवतो, हे सगळं म्हणजे माइंडसेट. माइंडसेट दोन प्रकारचा असतो. नेगेटिव्ह माइंडसेट म्हणजे माझ्याने होणार नाही आणि पॉझिटिव्ह माइंडसेट मी करू शकते, मी शिकू शकते. आणि आज आपण दुसरा माइंडसेट म्हणजेच पॉझिटिव्ह माइंडसेट कसा तयार करायचा हे शिकणार आहोत. मी नाही करू शकत असे विचार का येतात? असे विचार येण्याची काही कारणे असतात. लहानपणी ऐकलेले टोमणे, अपयशाची भीती, सतत इतरांशी तुलना करणे, समाज काय म्हणेल याची भीती किंवा स्वतःवर विश्वास नसणे. पण हे विचार खरे नसतात, तर ते विचार आपल्या मनाच्या सवयीमुळे येत असतात. मी करू शकते माइंडसेट का गरजेचा आहे? कारण जेव्हा आपण आपल्या मनाला सांगतो मी करू शकते, तेव्हा आपला आत्मविश्वास आपोआप वाढतो, भीती कमी होते, निर्णय घेण्याची ताकद वाढते, नवीन संधी स्वीकारायला धैर्य मिळतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य हे तुमच्या विचारांच्या मर्यादेइतकंच असतं. चला तर माइंडसेट बदलण्याची उपाय बघूया. नंबर 1, स्वतःशी कसं बोलता. आपण आपल्या फॅमिलीला, नातेवाईक, मित्रमैत्रिणींशी खूप गोड बोलतो, त्यांना समजून घेतो. पण जेव्हा वेळ स्वतःवर येते तेव्हा स्वतःसोबत खूप कठोर बोलायचं, कठोर वागायचं. आपल्या एखाद्या मित्राचं मनोबल वाढवण्यासाठी आपण त्याला प्रोत्साहन देतो, पण स्वतःची बारी आली की माझ्यानं होणार नाही, मला जमणार नाही, मी काहीच बरोबर करत नाही, असे नेगेटिव्ह वाक्याने स्वतःचं मनोबल खचवून घ्यायचं. हाच माइंडसेट बदलण्यासाठी हीच वाक्य स्वतःसोबत पॉझिटिव्ह बोलायची. जसं माझ्यानं होणार नाही, मला जमणार नाही च्या जागी थोडा वेळ लागेल पण मी करेन, मी जमवेन, मी काहीच बरोबर करत नाही च्या जागी मी प्रयत्न करते, मी शिकते, ही वाक्य स्वतःसोबत बोला. स्वतःशी बोलणारे शब्द बदलले की माइंडसेट बदलायला सुरुवात होते. नंबर 2, भूतकाळ सोडा, स्वतःला माफ करा. आपण भूतकाळात कधीतरी चुकलेलो असतो, आपणाला कधीतरी अपयश आलेलं असतं. आपण काय करतो, सतत ते पाठीमागे घडलेली घटना आठवायची. मी खूप मोठी चूक केली, मी खूप चुकीचा निर्णय घेतला, मी ते करायला नको होतं, तो निर्णय जर मी घेतला नसता तर कदाचित आज मी खूप पुढे असते. आणि त्याचा सतत स्वतःला दोष द्यायचा, स्वतःला त्रास करून घ्यायचा. पण आपण एक गोष्ट विसरतो, तो आपला भूतकाळ आहे. काही जरी केलं तरी आपण तो बदलू शकत नाही. त्यावेळी जो निर्णय आपण घेतलेला असतो, तो निर्णय त्यावेळीच्या परिस्थितीला पूरक होता. तेव्हाची परिस्थितीच ती होती ज्यामुळे आपण तो निर्णय घेतलेला असतो. इथून पुढे जेव्हा असे विचार येतील तेव्हा स्वतःला सांगा की तेव्हाचा तो निर्णय त्या परिस्थितीला अनुसरून होता, तो आता मी बदलू शकत नाही. आणि त्या सगळ्याचा विचार करून आता मला आजचा वर्तमान खराब करायचा नाही आणि भविष्य पण खराब करायचं नाही. जे काय झालं त्यासाठी स्वतःला माफ करून पुढे चालत राहायचं. कारण एखादी चूक म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, तर तो एक धडा असतो. त्यातून जे काय शिकण्यासारखं आहे ते शिकायचं आणि पुढच्या शिकवणीसाठी तयार राहायचं. नंबर 3, लहान लहान यश लक्षात ठेवा. आपण मोठ्या यशाची वाट बघत असतो, पण लहान लहान यशाला दुर्लक्ष करत असतो. तुम्ही आज एखाद्या भीती वाटणाऱ्या विचारावर मात करून पुढे गेलात, हे तुमचं यश आहे. आज तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढलात, आज एक नकार दिला, तिथं तुमच्या नकाराची गरज होती, हे यशच आहे. आजपर्यंत तुम्ही खूप साऱ्या गोष्टी केल्या आहेत. घर सांभाळता, कुटुंबासाठी खंबीरपणे उभं राहता, प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडता, रोजच्या आयुष्यात संघर्ष करता, त्यातून मार्ग काढता. म्हणजेच तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. तुम्ही रोज खूप काही मिळवत आहात. हे सगळं तुमचं यश आहे आणि हे स्वतःला रोज सांगत राहायचं. हेच विचार तुमचा माइंडसेट बदलायला मदत करतील. नंबर 4, मी करू शकते अफर्मेशन्स. दररोज सकाळी किंवा रात्री स्वतःसोबत बसा. स्वतःला सांगा, मी करू शकते, मी शिकते आणि मी पुढे जाते. माझ्या स्वतःवर आणि माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. मी माझ्या आयुष्याची जबाबदारी घेते. अशी पॉझिटिव्ह वाक्य स्वतःसोबत बोला. हे पहिल्यांदा मनाला खोटं वाटेल,
पण हळूहळू मन ते स्वीकारायला लागेल. नंबर 5, तुलना थांबवा. ती दुसरी स्त्री तुमच्यासारखी नाही आणि तुम्ही तिच्यासारखे नाही. तुमचा प्रवास वेगळा आहे, तिचा प्रवास वेगळा आहे. तुमची वेळ वेगळी आहे, तिची वेळ वेगळी आहे. हे समजलं की तुलना करणं आपोआप कमी होणार आहे. सततच्या तुलनेनं आत्मविश्वास कमी होतो, स्वतःवर शंका येते. लक्षात ठेवा, तुम्ही उशिरा नाही, तर तुम्ही तुमच्या वेळेत आहात आणि योग्य वेळी तुम्हीही योग्य जागी असणार आहात. नंबर 6, अपयशाला घाबरू नका. अपयश म्हणजे शेवट नाही, तर तो एक लेसन्स आहे. त्यातून शिका आणि पुढे जा. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती हा कधी ना कधी अपयशी झालेला असतो. कधी ना कधी तोही डगमगलेला असतो, पडलेला असतो. म्हणून अपयश हा शेवट नाही, तर ती एक नवीन सुरुवात आहे. नंबर 7, योग्य लोकांसोबत राहा. आपल्या भोवती खूप सारे असे लोक असतात जे आपले मनोबल खचवत असतात. हे काय करते, तुझ्याने होणार नाही, तुला पेलणार नाही, हे तू करू नको. अशा नेगेटिव्ह लोकांपासून दूर राहणं. आणि असे पण खूप लोक असतात जे आपणाला प्रोत्साहन देतात, आपल्या स्वप्नांना आकार देण्यासाठी, ती स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आपली मदत करत असतात, आपल्यासोबत असतात. अशा लोकांसोबत राहणं हेच आपल्या भविष्यासाठी, आयुष्यासाठी चांगलं असतं. अशीच लोक निवडून त्यांच्यासोबत राहणं आपण स्वीकारलं पाहिजे. नंबर 8, शिकत राहा. नवीन शिकणं म्हणजे स्वतःवरचा विश्वास वाढवणं. आज इंटरनेटच्या जगात आपणाला घरबसल्या सगळं काही मिळतं. यूट्यूब, गुगलवर सगळं उपलब्ध आहे. आपण फक्त आपला माइंडसेट बदलण्याची गरज आहे. दररोजच्या धावपळीत तास 2 तास आपण काढून काहीतरी नवीन शिकू शकतो. मग ते शिलाई असो, यूट्यूब असो, एडिटिंग असो किंवा अजून काही, जे आपणाला पुढे जाऊन थोडं फायनान्शियल सपोर्ट करेल. माइंडसेट हा एका दिवसात बदलणार नाही, पण रोज थोड्या थोड्या बदलाने आयुष्य नक्की बदलणार आहे. आणि आजपासून एकच वाक्य मनात ठेवा, मी करू शकते आणि मी करणारच. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी करू शकते. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.